सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन. या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल, एकदम ॲक्युरेट. रिटेल ज्वेलरी शॉप, बँक, पतसंस्था, गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त. तसेच बेस्ट ॲक्युरेसी, झिरो मेंटेनन्स, वापरण्यास एकदम सोपे आणि साईजही एकदम छोटी. या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते. चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्राइजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा. मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्राइजेस, वेद ज्वेलर्स, पोलीस स्टेशन समोर, विटा, जिल्हा सांगली. संपर्क 88 30 64 17 17. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, foundation course, NEET, JEE, CET अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विटा पोलीस निरीक्षक शरद मेमाने हे विटा पोलीस स्टेशनला आल्यापासून तशी शांतताच होती, पण कमी वेळेत स्थानिक स्टाफमध्ये रमलेल्या पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी आपली दबंग कामगिरी दाखवण्यास सुरुवात केली आहे. दिनांक 26/2/2023 रोजी चिखलवळ येथील बंधाऱ्याच्या बाजूला ठेवलेले पाणी अडवण्याचे लोखंडी बर्गे चोरीस गेले होते. पाटबंधारे विभागाच्या अमित कुमार साठे यांनी तशी तक्रारही दिली होती. पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी आपल्या गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथकातील अक्षय जगदाळे यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाल्याने विटा पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपींना जेरबंद केले असता अजित फुलचंद पाटील वय 21 राहणार मायनी जिल्हा सातारा व अभिषेक सतीश कदम वय 19 राहणार शेडगेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी ते बर्गे चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून 40,000 रुपये किमतीची स्प्लेंडर, 14,000 रुपये किमतीचे लोखंडी बर्गे व 2 लाख रुपये किमतीची टाटा पिकअप असा एकूण 2,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला व विटा पोलिसांची दबंग कामगिरी सुरू ठेवली. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी आपल्या कामाच्या जोरावर विटा पोलिसांना जिल्ह्यात अग्रस्थानी नेले होते. त्यानंतर रुजू झालेले पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनीही विटा पोलिसांचा कामाचा धडाका सुरूच ठेवला आहे. विटा ट्रॅफिक पोलिसांनी कराड रोड, मायनी रोड, बस स्थानक आदी ठिकाणी आपली कामगिरी कडक केली असून एक पथक नेहमी शहरात फिरत असते. तसेच विटा पोलिसांची पहाटेची व्यायामाची सवयही पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी कायम ठेवली आहे. स्वतः आपल्या सहकाऱ्यांसमवेत भल्या पहाटे मैदानावर ते घाम गाळताना दिसले. त्यामुळे विटा पोलिसांचा हा फिटनेस आरोपींना वाकवताना कामी येणार आहे. पोलिसांचे मन, मेंदू आणि मनगट मजबूत करण्यात स्वतः पोलीस निरीक्षक शरद मेमाने अग्रस्थानी राहिल्याने विटा पोलिसांची मोठी चर्चा होत आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. मधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध. चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध. प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन. श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा. प्रोप्रायटर प्रमोद पाटील. संपर्क 98 903 13 778.